कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर सर आजच्या दिवसातली पहिली केस येते। बड्या बापाची अवलाद दिसते। ते आपले कोंबडी चोर आहेत ना, चिम्या आणि बॉप्या, ती घेऊन आले ती। ओके, ब्रिंग इट ऑन। सर अय अय कुठं राहिला रे ते? चल 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 चढ दिशी चल चल। एक मिनिट सर, ही देवाची चौकी आहे। इथे फक्त देवाच न्याय करतो। बाय द वे, देवासारखा नाही, देवाच आलाय तुमच्या मंदिरला धावून। माय सेल्फ देवा, ना आगे कुछ ना पीछे कुछ, वन अँड ओनली देवा। रोज प्रमाणे बकरा अडकलाय। तुम्ही तोडपाणी करा, म्हणजे तुमचं कमिशन वेगळं काढून देतो। हा ठीक आहे ठीक आहे। कौन है वो कोंबड़ी किलर? आय लव तुम्ही ते डिशुम डिशुम नाईट फाईट वाले राईट? सॉरी सर, त्या दिवशी गडबडीत जरा तुमचं नाव विचारायचं राहून गेलं। तुमचं नाव? माझं नाव सारंग। काय सारंग साहेब, एवढ्या बेकार फाईट सिक्वेन्स मधून प्रत्यक्ष देवाने वाचवलं तुम्हाला। आणि आता अशा कोंबड्या वगैरे मारायला लागलात तुम्ही? देवासाहेब, माझं जरा ऐकून घ्या। मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, या दोघांनी स्वतःहून त्यांची कोंबडी माझ्या गाडीखाली फेकली आणि आता इथे येऊन नाटकं करतायत। हात पण उचलला त्यांनी। इथेच फटकवलं असतं, पण म्हटलं कायदा हातात नको घ्यायला, म्हणून त्यांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आलो। व्हेरी गुड, या बसून बोलूया। या, वेलकम वेलकम। आपल्या दोस्तावर हात उचलायची हिम्मत? सर, पण आपला हप्ता? हप्ता मी कांड करायचा घेतो। तुम्हाला माहितीये मी पोलीस का झालो ते?
हप्ता घेण्यासाठी? नीट ऐक. आपला एक गुरु होता जेलमध्ये. साहेब गुरु आणि तो पण जेलमध्ये? थोडपडे वो बहुत लंबी स्टोरी. शॉर्ट करून सांगितली तरी चालेल. असं सांगतो. काय बहुत साल पहिले आपल्या आई बाबा आपल्याला सोडून गेले. बर. मग आपल्या मित्रावर एका माणसाने हात उचलला. मग काय हातली ना आपली. आपण त्याला बेदम तोडला. सवाल आहे का? पण काय झालं, आपण गेलो ना रिमांड मध्ये, डायरेक्ट जेल. हो. हा. मग पुढं पुढे काय टाकला ना पोलिसांनी डब्यात. मग पुढं पुढे तसं त्या केसचं काय झालं नाही, पण तिथं आपल्याला एक गुरु भेटला. सारंग साहेब. गुरुचं नाव सारंग होतं का? घोरपडे वैसा नाही रे सारंग साहेब. तिथे आपल्याला एक गुरु भेटला. अच्छा त्यांना सांगतोय. हा बरोबर आहे बरोबर आहे. हा. तर तो गुरु काय म्हणाला, कोणी पण लफडा केला, राडा केला, मारामारी केली तर त्यांना पकडतो कोण? पोलीस. आणि पोलिसांनी लफडा केला, मारामारी केली तर त्यांना पकडणार कोण? हा? कोणीच नाही. म्हणून इसीलिए आपण पोलीस बना. हा. अयो अरे ही तो माझ्यापेक्षा डेंजर स्टोरी आहे. बघ. माझं काय, मी लहानपणी पोराबरोबर आहे. तुमची स्टोरी नंतर ऐकूया. आता यांचा मॅटर सॉल्व्ह करूया. चालते. तर हे सारंग साहेब, तर बघा यांच्याकडे. या माणसाकडे बघून असं वाटतं का या माणसाने तुमची कोंबडी मारली असेल? हा? मग अशा माणसाला तुम्ही स्कॅम मध्ये अडकवता? लाज नाही वाटत? हा? पण साहेब बरोबर आहे सर. 8 टाका दोघांना. चला चला बाहेर. साहेब आईच्या की साहेब, चल तुझे पेपाने बाहेर वाजव. चल चल लवकर लवकर. थँक्यू देवासाहेब. नारायणराव, अहो देवासाहेब लोकांसाठी, तुमच्यासाठी ओनली देवा. देवा हा फक्त देवाच. काय आई वडिलांचा शोध अजून चालू आहे. कसं आहे सारंगराव, आपल्याकडे काहीच नव्हतं ना तेव्हा आपल्यासोबत कोणीच नव्हतं. आणि आता आपल्याकडे सगळं आहे पण तरी पण आपल्याकडे कोणीच नाही हो. त्या दिवशी बोललो ना मी, ना आगे कुछ ना पीछे कुछ, वन अँड ओनली देवा. तरी पण हाक मारायची, देवासारखा धावून येणार. ठीक आहे, येतो मी. भेटू पुन्हा. देवाच्या मनात असेल तर नक्की भेटू. टी प्लीज. साहेब नाही म्हणजे एवढ्या मोठ्या पार्टीला जाम स्वस्तात सोडलं तुम्ही. कसं आहे घोरपडे, आपण लुटणाऱ्यांना लुटतो ना तेव्हा तो क्राईम नसतो. म्हणजे देवाच्या कायद्यात तरी तो क्राईम नसतो. और अपने को दिल से पता है रे, ये अच्छा आदमी आहे. माणसाच्या डोळ्यात बघून आपण ओळखतो माणूस कसा आहे ते. याला लुटलं ना तर पाप लागेल आपल्याला. आणि आपल्या बॉसची काय शिकवण आहे, ज्याचं ताट भरलंय ना त्याच्या ताटातून बिंदास तोडून घ्यायचं. पण जो स्वतःहून देतोय त्याच्या ताटातून कसं अगदी प्रेमाने देवासारखं. हा चलो टी टाइम. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.